वाढ व विकासातील महत्त्वाचे घटक. एलिमेंट्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. वाढ व विकासातील महत्त्वाचे घटक म्हणजे वजन, उंची, डोक्याचा घेर, छातीचा घेर, दात येणे व विकासाचे सर्व टप्पे होय. 0 ते 5 वयोगटामध्ये होणारी शारीरिक वाढ व बौद्धिक विकास हा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. त्यासाठी वाढ विकासाचे महत्त्वाचे घटक सविस्तर जाणून घेऊयात. सर्वप्रथम आहे वजन, वेट. वाढत्या वयानुसार वजनामध्ये होणारी वाढ ही वाढ व विकासातील महत्त्वाचा घटक आहे. जन्मतः बाळाचे असलेले वजन 5व्या महिन्यात दुप्पट झालेले असते व 1 वर्षाच्या शेवटी ते तिप्पट होते. जन्मावेळी बाळाचे वजन साधारणतः 2.5 ते 3 किलो असते. दुसरा घटक म्हणजे उंची. वाढ व विकासाच्या अभ्यासासाठी उंची हा महत्त्वाचा घटक आहे. जन्मतः सर्वसाधारणपणे बालकाची उंची जन्मावेळी 50 सेंटीमीटर असते व इंचामध्ये जर आपण पाहिलं तर 20 इंच असते. 1 वर्षापर्यंत त्यामध्ये दर महिना 2.50 सेंटीमीटर इतकी उंची वाढते. 1 वर्षामध्ये बालकाची उंची 75 सेंटीमीटर ते 80 सेंटीमीटर असते. 2 ते 3 वर्षामध्ये बालकाची उंची 90 ते 95 सेंटीमीटर होते आणि 4 ते 4.5 वर्षामध्ये बालकाची उंची 100 सेंटीमीटर ते 102 सेंटीमीटर होते. म्हणजेच 4 ते 4.5 वर्षामध्ये उंची ही जन्म उंचीच्या दुप्पट असते. म्हणजेच जन्मतः बाळाची उंची जर 50 सेंटीमीटर असेल तर 4 ते 4.5 वर्षामध्ये ती दुप्पट म्हणजेच 50च्या दुप्पट म्हणजे 100 सेंटीमीटर असते. उंची मोजण्यासाठी 2 प्रकारचे स्केल वापरतात. एक आहे इन्फंटोमीटर. आकृतीमध्ये तुम्हाला जे स्केल दिसत आहे त्याला आपण इन्फंटोमीटर असे म्हणतो. 1 वर्षाच्या आतील मुलांची लांबी मोजण्यासाठी या स्केलचा अशा प्रकारे वापर केला जातो. आणि दुसरं स्केल आहे स्टँडिओमीटर. म्हणजे मुले उभे राहू लागल्यानंतर याचा वापर होतो. वाढ विकासातील महत्त्वाचा तिसरा घटक म्हणजेच डोक्याचा घेर होय, हेड सर्कम्फरन्स. आता जन्मतः बाळाच्या डोक्याचा घेर हा 33 सेंटीमीटर ते 35 सेंटीमीटर इतका असतो. 1 वर्षापर्यंत हा घेर 45 सेंटीमीटर ते 47 सेंटीमीटर होतो. छातीच्या तुलनेत डोके खूप मोठे असणे किंवा लहान असणे अस्वाभाविक आहे की स्वाभाविक आहे हे आपण डोक्याचा घेर पाहून ओळखू शकतो. त्यासाठी वाढ विकासामध्ये हेड सर्कम्फरन्स पाहणे खूप महत्त्वाचे आहे. चौथा घटक आहे छातीचा घेर म्हणजेच चेस्ट सर्कम्फरन्स. जन्मतः छातीचा घेर 33 सेंटीमीटर इतका असतो. जन्मतः डोक्याचा घेर छातीच्या घेरापेक्षा जास्त असतो. 1 वर्षाच्या शेवटी छातीचा घेर व डोक्याचा घेर सारखाच असतो. मात्र 2 वर्षानंतर डोक्याच्या घेरापेक्षा छातीचा घेर हळूहळू वाढत जातो. वाढ विकासातील पुढील महत्त्वाचा घटक आहे दात येणे. जन्मानंतर 6व्या ते 8व्या महिन्यात दुधाचे दात येण्यास सुरुवात होते. एकूण 20 दुधाचे दात असतात. सर्वप्रथम खालच्या जबड्यात मधल्या 2 पटाशीचे दात 6 ते 10 महिन्यात येतात. त्यानंतर 8 ते 12 महिन्यात वरच्या जबड्यामध्ये मधले 2 पटाशीचे दात येतात. वाढ विकासातील पुढील महत्त्वाचा घटक आहे विकासाचे टप्पे. नवजात बालकाचे माइलस्टोन म्हणजे बाळाच्या वाढ व विकासातील महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती. आता माइलस्टोन म्हणजे काय तर बाळाच्या वाढ व विकासातील ठराविक टप्पे जे वयानुसार गाठले जातात त्याला आपण माइलस्टोन म्हणतो. म्हणजे जन्मावेळी असणारे सकिंग रिफ्लेक्स, मोरो रिफ्लेक्स, पहिल्या महिन्यात आवाज ओळखण्याची सुरुवात, दुसऱ्या महिन्यात सोशल स्माईल करणे इत्यादी. माइलस्टोनचा उपयोग काय आहे तर बाळाच्या वाढीतील अडचणी लवकर शोधता येतात आणि त्यावरती योग्य वेळी उपचार व सल्ला देता येतो. अशा रीतीने शरीराची वाढ व बौद्धिक विकास किती प्रमाणात झाला व तसेच झालेली वाढ ही वाढीच्या टप्प्यानुसार होते का याचा अभ्यास दिलेल्या घटकापासून करता येतो. यालाच आपण माइलस्टोन असे म्हणतो.
शेवटचा महत्त्वाचा घटक म्हणजे माइलस्टोन पाहणे. वाढ व विकासाच्या प्रमुख टप्प्यामधून बाळाची वाढ व विकास होतो का, तसेच बाळ हे टप्पे पूर्ण करण्यास किती कालावधी लावते याचे परीक्षण करणे म्हणजेच माइलस्टोन पाहणे